जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या फेज 2 करिता सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात येत आहे, काय मागण्या आहे आणि कोणाकडे मागण्या केल्या जात आहेत आणि याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी जे आहे या आंदोलनाला कशा प्रकारे हातभार लावता येऊ शकतो त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया महत्त्वाची आपण जी काही माहिती पाहायची आहे ती महत्त्वाची माहिती। परंतु पुढे जाण्यापूर्वी आपण जर का पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0 जी की नुकतीच सुरू झालेली आहे, जी येत्या टेट परीक्षाकरिता IBPS च्या पॅटर्न प्रमाणे अतिशय उपयुक्त आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आहे टेटच्या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। त्यातल्या त्यात डेली लेक्चर असणार आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये आणि जर ते मिस झालं तर ते सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे अवेलेबल देखील असणार आहे। त्यामध्ये IBPS मध्ये एक्सपर्ट असलेले जे फॅकल्टीज आहे तुम्हाला डेली गायडन्स करिता अवेलेबल असणार आहे। आपल्याला जर वाटत असेल की ठीक आहे यांचं आपल्याला गायडन्स घेऊन जास्तीत जास्त मार्क घेऊन आपल्याला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागायचं आहे तर निश्चितपणाने या लोकांच्या गायडन्स खाली तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता, कारण मागच्या 2022च्या टेटमध्ये 1000 पेक्षा जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांची शिक्षकपदी नियुक्ती झालेली आहे। जर तुम्हाला यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते आपण डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब या ठिकाणी जे आहे अभ्यासाला सुरुवात करा। बघा मित्रांनो, आपल्याला जे आहे मी मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी कल्पना दिलेली आहे की चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याचा फेज 2 व्हावा ही सर्वांची इच्छा आहे। त्याच्यामुळे बरेच जण या ठिकाणी जे आहे प्रयत्न करताना दिसत आहे। त्यासाठी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी जे आहे युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने जे आहे मागच्या 18 तारखेपासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आंदोलन या ठिकाणी करत असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अतिशय सुटसुटीत पद्धतीने जी सध्याच्या घडीला चालू असलेले शिक्षक भरती आहे त्या संदर्भामध्ये जे काही ज्वलंत मुद्दे आहे त्या सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मागण्या करण्यात आलेल्या आहे। बघा, याचा जर आपण विषय या ठिकाणी बघितला तर 10% पद कपात भरतीसह सेकंड फेज, रिक्त, अपात्र, गैरहजर, नपा मनपा, त्याच पद्धतीने खासगी संस्था यांच्या पवित्र पोर्टल मार्फत होणारा शिक्षक पद भरतीचा दुसरा टप्पा तात्काळ पूर्ण करणे आणि राज्यातील बेरोजगार उच्च पात्रताधारक शिक्षक आंदोलक बांधवांना नोकऱ्या देऊन या ठिकाणी न्याय देणे अशी यांची जी आहे प्रमुख मागणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आता यामध्ये बरेचसे रेफरन्स जोडलेले आहे, कारण ही जी संघटना आहे तुषार देशमुख सरांची, त्यांनी याच्या पूर्वी देखील कित्येक वेळा आंदोलनं केलेली आहेत मुळात म्हणजे, आणि त्यांना शासनाच्या वतीने जे आहे वेगवेगळी आश्वासनं या ठिकाणी मिळालेली आहे आणि पवित्र पोर्टलवर आलेल्या ज्या काही सूचना होत्या त्यांचं त्यांनी या ठिकाणी रेफरन्स म्हणून वापरलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जी काही महत्त्वाची मागणी केली आहे त्या महत्त्वाच्या मागणीमध्ये काही मुद्दे या ठिकाणी ठळकपणाने आपल्याला लक्षात येतात की याच्या पूर्वी असं सांगण्यात आलं होतं शासनाच्या वतीने की महाराष्ट्रभरामध्ये 65,111 जागा रिक्त आहेत, त्यापैकी आम्ही 80% पदभरती करणार, म्हणजे जवळपास जे आहे 50,000ची भरती होणार आहे असं वारंवार मागचे जे शिक्षण मंत्री होते त्यांनी सांगितलं होतं। परंतु प्रत्यक्षामध्ये जी जाहिरात आली ती जवळपास 21,000 जागांची आली आणि ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते उमेदवार आजच्या घडीला फक्त 19,000 आहेत। म्हणजे दाखवायच्या गोष्टी वेगळ्या आणि करायच्या गोष्टी वेगळ्या, याच्यामध्ये जे आहे शासनाच्या भाषेमध्ये बरीचशी तफावत आलेली आहे। त्या गोष्टीची यांनी या ठिकाणी जे आहे जाणीव शासनाला करून दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी जी काही मागणी केली त्यापैकी पहिली आणि महत्त्वाची मागणी बघा, लक्षात घ्या, ही महत्त्वाची पहिली मागणी आहे की शिक्षक भरतीसाठी केलेल्या किमान 20 दिवस अन्नत्याग उपोषण धरणे आंदोलनाबाबत
याच्या पूर्वी जे आहे यांनी ज्या काही 10% जागा आहे त्यासाठी 25 फेब्रुवारी 24 ते 25 जून 2024 या दरम्यान जे आहे बऱ्याच वेळा 20 दिवसाचं अन्नत्याग उपोषण देखील केलेलं आहे। आणि अन्नत्याग उपोषण केल्यानंतर देखील त्यांची जी काही मागणी आहे या ठिकाणी ही बघा, तुम्हाला मागणी दाखवतोय। या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की मागणी क्रमांक 2 जर आपण या ठिकाणी पाहू शकत असाल तर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या शिक्षक पदभरती टप्पा 2 म्हणजे फेज 2 10 सप्टेंबर 2024 च्या पत्राबाबत, म्हणजे त्या पत्रामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं वेगवेगळ्या आस्थापनांना या ठिकाणी जे आहे सूचना देण्यात आल्या होत्या की आपण आपल्या परीने या ठिकाणी काम करा, तर त्याच्यावरती अजूनही कारवाई झालेली नाही। त्याच्यानंतर जर का आपण तिसरी मागणी बघितली राज्यातील सर्व आस्थापनांना 13 सप्टेंबर 2024 या रोजी शिक्षण आयुक्त साहेबांनी जे काही सूचना दिल्या होत्या, हे पत्र मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले, त्याच्यामुळे विस्ताराने त्याच्या बाबतीमध्ये बोलत नाहीये। त्यानंतर महत्त्वाची मागणी आहे 10% पद कपात या ठिकाणी जे आहे झालेल्या जागा फेज 2 ला उपलब्ध करून देणे बाबत, ही महत्त्वाची मागणी आहे। त्यानंतर एक मागणी मला असं वाटतं खाली आहे, हा या ठिकाणी ही बघा, ही एक महत्त्वाची मागणी आपल्यासाठी या ठिकाणी आहे, कारण याच्यावर बऱ्याच लोकांचं भविष्य या ठिकाणी अवलंबून आहे। ज्या जागा रिक्त राहिल्या म्हणजे पहिल्या राऊंडला जे अपात्र झाले आणि जे गैरहजर राहिलेले उमेदवार आहेत त्यांच्या जागा देखील या ठिकाणी लवकरात लवकर भरण्यात याव्या, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या आंदोलनामध्ये घेतलेला आहे। त्याच्यानंतरच जर का आपण 6 नंबरचा मुद्दा घेतला तर दुसरा टप्पा पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देणे संदर्भामध्ये या ठिकाणी आस्थापनांना टॅब उपलब्ध करून देणे, कारण साहजिक आहे त्यांच्या जाहिराती यायच्या म्हणजे त्यांना आपल्याला या ठिकाणी जे आहे टॅब उपलब्ध करून द्यावा लागेल। आणि शेवटी पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा जो की कॅन्डिडेट करिता स्वप्रमाणपत्र मध्ये जे आहे एडिटचा जो टॅब मिळणार आहे आपल्याला तो लवकरात लवकर उपलब्ध करून देणे, सगळ्या मागण्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील वारंवार मांडलेल्या आहे। आणि त्यानंतर 8 नंबरला विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर शासन प्रशासन विरोधामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाबाबत, म्हणजे सध्याच्या घडीला त्यांनी जे आहे नागपूर या ठिकाणी सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे, नवीन जे काही स्थापन झालेलं शासन आहे त्याचं हे पहिलं अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये या मागण्या असलेलं जे काही आंदोलन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। बरेच आपले जे अभियोग्यताधारक बंधू भगिनी त्या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये आपल्याला आंदोलन करताना दिसत आहे, त्या बाबतीमध्ये आपण सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने जे आहे त्या सर्व आंदोलनकर्त्यांचे आभार व्यक्त करतो आहोत की तुम्ही लोक जरी या ठिकाणी संख्येने बाकीच्या तुलनेमध्ये कमी असले तरी देखील सर्वांची भूमिका आपण या ठिकाणी मांडत आहात, त्याबद्दल निश्चितपणाने तुमचे करावे तेवढे कौतुक या ठिकाणी कमी आहे। हे जे निवेदन आहे तुषार देशमुख सर जे की या संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे। आता तुम्हाला जे काही स्क्रीनवर दिसत आहेत हे आहेत आपले या ठिकाणी नागपूर आंदोलनामध्ये आंदोलन करणारे जे काही योद्धे आहेत, त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की जेवढे पुरुष आहेत त्याच तुलनेमध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी महिला भगिनी देखील पाहायला मिळत आहे। म्हणजे अगदी बाहेर या ठिकाणी जे आहे हिवाळ्याचं वातावरण जरी असलं तरी देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे की आपले अभियोग्यताधारक बांधव फेज 2 करिता या ठिकाणी जे आहे पेटून उठलेले आहे। आणि जोपर्यंत फेज 2 संदर्भामध्ये काहीतरी सूचना पवित्र पोर्टलला म्हणा किंवा एक महत्त्वाचं परिपत्रक जे आहे जोपर्यंत निर्गमित होणार नाही यांचं जे काही आंदोलन आहे ते थांबणार नाही, या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी शाश्वती झालेली आहे। त्याच्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अभियोग्यताधारकांना देखील एक छोटंसं आवाहन या ठिकाणी करू इच्छितो आहोत की आपण जर का नागपूरच्या आसपास राहत असाल आणि आपल्याला यांच्या आंदोलनामध्ये सहजपणाने सहभागी होणं शक्य असेल तर निश्चितपणाने जे आहे या लोकांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्यक्षामध्ये जाऊन या ठिकाणी आपण हातभार लावावा, आंदोलनाला या ठिकाणी जे आहे पाठिंबा द्यावा। आपण आपल्या चॅनलच्या वतीने यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच मागण्या आपल्या देखील आहेत, सर्वसामान्य जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्या देखील मागण्या याच आहेत। यांनी जे काही निवेदन बनवलेलं आहे अगदी A to Z सगळे पॉइंट ॲक्युरेट आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टींची ऑलरेडी जाणीव आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात, त्याच्यामुळे त्यांचं जे निवेदन आहे त्या निवेदनाला देखील आपला पाठिंबा, यांच्या आंदोलनाला देखील आपला पाठिंबा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला देखील या ठिकाणी जे आहे विनंती करतो आहोत की हे जे अभियोग्यताधारक बांधव आपले एवढ्या थंडीमध्ये आंदोलन करत आहेत
त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि पवित्र पोर्टलला जे काही सेकंड फेज आहे त्या संदर्भामध्ये तात्काळ सूचना द्यावी, जाहिरात द्यावी, जेवढ्या जागा जास्त देऊ शकता तेवढ्या जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला द्याव्या।